ॐ न सदासीन्नो सदासीत् तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुहकस्य शरमन्न अम्भः किमासीद् गहनं गभीरम् न मृत्युरमृदन्तरहिना रात्र्या अन्न आसीत् प्रकेतः आनीदवादग्गस्वदया तदेकम् तस्माद्धान्यन्न परः किञ्चनासा तम आसीत् तमसा गूढमग्रे प्रकेतम् सलिलग सर्वमा इदम् तुच्छेनाभ्यभिहितं यदासीत्। नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तत्वज्ञान विभागातर्फे मीट द फिलॉसॉफर तत्वदर्शन या ज्या डिजिटल योजना संशोधन प्रकल्प आहे यासाठी आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक सदानंद मोरे. ते आपल्याशी ऑलरेडी बऱ्याच वेळा परिचित आहे. वेगवेगळ्या माध्यमातून ते लिहित असतात. सकाळ, लोकसत्ता. आज सरांचा परिचय महाराष्ट्रभर नव्हे तर भारताभर आहे. पुणे विद्यापीठातील तत्वज्ञान विभागाचे ते भूतपूर्व अध्यक्ष तर आहेच, शिवाय सिनेट मेंबर होते. साहित्य अकॅडमी, महाराष्ट्र साहित्य परिषद अशा विविध ठिकाणी अध्यक्षाचं पद त्यांनी भूषवलेलं आहे. ते आज आपल्याला त्यांच्याविषयी आणि तत्त्वज्ञानाविषयीची माहिती आपल्या या प्रकल्पाअंतर्गत देतील. सर, तुमचं स्वागत करतो विभागातर्फे. नमस्कार. सर, मला असं विचारायचं होतं की तत्त्वज्ञान तसा पाहिला तर एका अर्थाने छोटा विषय, पण सर्व विविध भाषांना नव्हे विविध सोशल सायन्सला व्यापून राहिलेला असा विषय आहे. या विषयाकडं तुम्ही कसं काय आला किंवा तुमचा व्यक्तिगत जीवनावर ह्याचा कसं काय याकडे कसं काय वळला सर तुम्ही? खरं तर मी या विषयाकडं ज्या कारणामुळे आलो ते कारण वेगळं आहे आणि नंतर ज्या पद्धतीने मी विचार करत गेलो, लिहित गेलो, कदाचित ते मूळ कारणापेक्षा वेगळं असेल. मी इकडे कसा आलो तुम्हाला सांगतो. मी वारकरी घराण्यात जन्मलेला मनुष्य आहे. देहूगाव हे माझं बालपण गेलं आणि त्यामुळं माझे वडीलसुद्धा वारकरी होते आणि तेही मोठे अभ्यासक होते आणि आमच्या घरी वेगवेगळे मोठे लोक संप्रदायातले यायचे. त्यामध्ये होते एक प्राचार्य शंकर वामन तथा मामासाहेब दांडेकर. मामासाहेब दांडेकर हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि शिवाय ते कीर्तन करायचे, प्रवचन करायचे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार केला. तर ते आमच्याकडे यायचे, त्यांची कीर्तनं व्हायची आणि माझ्या दृष्टिकोनातून ते एक आकर्षण होतं की मामा कसे आहेत. मामा कीर्तन करतात पण तरीही मामा हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत, MA आहेत. तर आपणसुद्धा तत्त्वज्ञान विषय घेऊन MA व्हावं आणि मामांप्रमाणे कीर्तनं करावीत, वारकरी संप्रदायाची मांडणी आधुनिक पद्धतीने करावी या चौकटीमध्ये तत्त्वज्ञानाच्या, असं मला लहानपणापासून वाटायला लागलं. त्यामुळं मी तत्त्वज्ञान विषय घेऊन MA व्हायचं आणि नंतर मामांप्रमाणे वारकरी संप्रदायाची एक मांडणी करायची असा निर्णय प्राथमिक शाळेमध्ये असतानाच घेतलेला आहे. म्हणजे काहीतरी 6वी 7वी वगैरे या वयामध्ये असेल. आणि नंतर मग मी SP कॉलेजमध्ये म्हणजे मामांच्याच कॉलेजमध्ये सप महाविद्यालयात BA झालो. पुणे विद्यापीठामध्ये MA झालो आणि नंतर नोकरीला लागलो प्राध्यापकाच्या अहमदनगरच्या कॉलेजमध्ये. तिथे काही वर्ष, जवळजवळ 10 वर्ष मी काम केलं. दरम्यानच्या काळामध्ये माझं डॉक्टरेट पण झालं आणि डॉक्टरेट करण्यासाठी मला करिअर अवॉर्ड हे नंतरचं पोस्ट डॉक्टरेटसाठी, पण टीचर फेलोशिप म्हणतात ती मला मिळाली होती. त्यामुळे 3 वर्ष अहमदनगरच्या माझ्या कॉलेजमधून रजा घेऊन मी इथे आलो. PhD पूर्ण केली. परत तिकडे जाऊन रुजू झालो आणि नंतर मला युनिव्हर्सिटीची करिअर अवॉर्ड नावाची एक वृत्ती मिळाली, म्हणजे पोस्ट डॉक्टरल संशोधनासाठी. त्याच्या अंतर्गत मी संशोधन केलं कृष्णावरती आणि नंतर मी दरम्यानच्या काळात पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झालो आणि तेव्हापासून मग 2014मध्ये निवृत्त होईपर्यंत मी पुणे विद्यापीठामध्ये होतो. म्हणजे माझी एकूण शिकवण्याची कारकीर्द ही 40 वर्षांची आहे. कॉलेज आणि विद्यापीठ हे दोन्ही एकत्र केले तर. तत्त्वज्ञान विषय शिकवताना आणि शिकत असताना सर तुम्ही PhDचा जो प्रबंध केला, गीता मॅन ऑफ ॲक्शन, या पुस्तकाला काही विविध अवॉर्ड भेटले, काही पुरस्कार भेटले. त्या पुस्तकाविषयी थोडं सर सांगायला सांग. हां, तो जो विषय होता तो भगवद्गीतेच्या संबंधी विषय होता. गीता अ थिअरी ऑफ ह्युमन ॲक्शन भगवद्गीतेवरचा होता आणि कृष्ण दी मॅन अँड हिज मिशन हा
त्यानंतरच्या संशोधनासाठीचा होता, म्हणजे पोस्ट डॉक्टरलसाठी असं म्हणतो आपण. तर कसं झालं की भगवद्गीतेकडे आपण म्हणजे परंपरेमध्ये विशेषतः वेदांताच्या वेगवेगळ्या परंपरांमध्ये शंकराचार्यांची असेल, रामानुजांची, मध्वांची, वल्लभांची, गीतेला प्रस्थानत्रयीचा एक भाग मानला जातं. उपनिषदं, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता, आणि ह्या तिघांचा मिळून काहीतरी एकच फिलॉसॉफिकल मेसेज आहे, संदेश आहे, असं समजून तिचा अर्थ लावला जातो. ही परंपरेतली आपली पडलेली प्रथा आहे. तर मी ज्या वेळेला गीतेचं वाचन केलं, अभ्यास केला, अनेकांची व्याख्यानं ऐकली, पुस्तकं वाचली, विशेषतः पुणे विद्यापीठाचे तेव्हाचे आमचे प्राध्यापक, नंतर माझे मार्गदर्शक झाले, ते प्रोफेसर मोप्र मराठे होते, त्यांच्याशी काही चर्चा झाली, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की भगवद्गीता गीतेमध्ये ज्या विषयाची चर्चा आहे तो विषय, आणि उपनिषद आणि ब्रह्मसूत्रांमध्ये ज्या विषयाची चर्चा आहे तो विषय, हे एकच नाही आहेत. उपनिषदामध्ये ब्रह्मज्ञान आहे आणि त्या उपनिषदांचंच एक सूत्ररूपाने सुसंगत सार म्हणजे ब्रह्मसूत्र आहेत. त्यामुळं उपनिषद आणि ब्रह्मसूत्र यांना आपण एका वर्गात टाकू शकतो, ते एका कॅटेगरीमध्ये मोडतात. भगवद्गीतेला त्या कॅटेगरीत मोडायचं काही कारण नाही असं मला वाटलं. कारण का की अर्जुनाचा जो प्रश्न मूळचा होता तो काही आत्म्याच्या स्वरूपाबद्दल, ब्रह्मज्ञानाविषयी नव्हता. त्याच्यापुढे तेव्हा जो एक त्याला प्रश्न पडला होता तो युद्धाबद्दलचा प्रश्न होता, म्हणजे तो सामाजिक, राजकीय, नैतिकपणा हवं तर अशा प्रकारचा प्रश्न होता. तर तो प्रश्न बाजूला ठेवून आपण काय करत गेलो की भगवद्गीता हा सुद्धा असाच एक ब्रह्मज्ञानापर ग्रंथ आहे, आत्मज्ञान सांगणारा ग्रंथ आहे, आणि त्याची फलश्रुती म्हणजे मोक्ष आहे असं गृहीत धरून आपण ती कल्पना मांडली प्रस्थानत्रयीची. तर मला मुळात त्या कल्पनेबद्दल संशय घ्यावा असं वाटलं, आणि मला असं वाटलं की या ग्रंथाचा विषय वेगळा आहे, त्याचं प्रयोजन वेगळं आहे, आणि म्हणून मी त्या पद्धतीने विचार करीत गेलो. आणि विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की भगवद्गीतेमध्ये कर्माचं तत्त्वज्ञान आहे, कर्मसिद्धांत, कर्माची उपपत्ती, म्हणून ती गीता अ थिअरी ऑफ ह्युमन ॲक्शन हे माझ्या प्रबंधाचं नाव होतं. म्हणजे 2 प्रश्नांचा मी त्या ठिकाणी विचार केला, आणि तो विचार करताना मला एक विशिष्ट पद्धती अवलंबावी लागली. ती आधी सांगतो. मी असं पाहिलं की भगवद्गीता हा स्वतंत्र ग्रंथ नाही, तो महाभारताचा एक भाग आहे. महाभारताच्या भीष्मपर्वाच्या सुरुवातीला तो येतो, त्याच्या अगोदर महाभारताची एक कथा आहे तोपर्यंत आलेली, आणि गीता सांगितल्यानंतर सुद्धा महाभारताची कथा सुरूच आहे. त्यामुळे महाभारत नावाच्या एका व्यापक अशा ग्रंथाचा भगवद्गीता हा एक भाग आहे. तेव्हा त्याच्याकडे त्याच दृष्टीने पाहिलं पाहिजे. म्हणजे कसं की जेव्हा तुम्ही गीतेचा अर्थ लावता तेव्हा उपनिषदांच्या संदर्भात लावण्याच्यापेक्षा, ब्रह्मसूत्रांच्या संदर्भात लावण्यापेक्षा तो महाभारताच्या संदर्भात लावणं अधिक योग्य होईल. म्हणजे अधिक कॉन्क्रीट सांगतो तुम्हाला की समजा गीतेमध्ये एखादी संकल्पना आली उदाहरणार्थ, तर ती संकल्पना उपनिषदांमध्ये कशी आलेली आहे, ब्रह्मसूत्रामध्ये कशी आलेली आहे, कुठल्या अर्थाने आलेली आहे, असं न बघता महाभारतात कुठल्या अर्थाने आलेली आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आणि मग तसं जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की भगवद्गीता हा कर्मासंबंधीचा ग्रंथ आहे. कारण अर्जुनाचा प्रश्न हा युद्धासंबंधीचा होता, व्यापक अर्थाने तो कर्मासंबंधी होता. मग श्रीकृष्णाने तो फक्त युद्धापुरता मर्यादित ठेवला नाही, तर त्याला व्यापक स्वरूप दिलं, म्हणजे त्या पद्धतीने उत्तर दिलं. म्हणजे असं की पहिली गोष्ट अशी की कर्म निर्माण कसं होतं, कर्म करणं शक्य आहे का, म्हणजे कर्म करण्याचं स्वातंत्र्य खरं तर कर्त्याला आहे का, हा पहिला मुद्दा आला. ते असेल तर मग पुढचे प्रश्न येतात, म्हणजे मग त्याची जबाबदारी कोणाची आहे, मग त्या कर्त्याला काही बक्षीस द्यायचं का शिक्षा द्यायची जर त्याचं चुकलं असेल तर, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात. म्हणजे तो कर्म कसं निर्माण होतं, जेनेसिस ऑफ ॲक्शन. आणि मग आपण कर्माचं समर्थन कसं करतो, हा दुसरा मुद्दा आला. तर दोन्ही प्रश्नांचं उत्तर मिळून भगवद्गीता आहे. आणि हे उत्तर देताना जिथे जिथे कृष्णाला अध्यात्मशास्त्राचा आधार घ्यावासा वाटला, म्हणजे मेटाफिजिक्सचा, ऑन्टॉलॉजीचा, तिथे ब्रह्मज्ञान येतं, तिथं आत्मज्ञान येतं. पण आत्मज्ञान हा मुख्य विषय नाही, तो अनुषंगिक आला. आणि नंतरच्या काळामध्ये अनुषंगिक विषय हा प्रधान विषय मानला गेला आणि प्रधान विषयाला मागे टाकलं गेलं. हे असं माझ्या लक्षात आलं, आणि त्या दृष्टिकोनातून मी भगवद्गीतेचं एक इंटरप्रिटेशन केलं, म्हणजे माझा तो PhDचा प्रबंध. सर्वसाधारणपणे तत्त्वचिंतकांनी न्यूट्रल राहावं असं म्हटलं जातं, ते तुमच्याबाबत फार होतं.
की ही झाली उजवी बाजू विचारसरणीची. काही वेळेला तुम्ही डावी विचारसरणी म्हणजे समाजवाद, साम्यवाद हे विचारही मारताना दिसतात अनेक ठिकाणी. हे 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 सर्व विचार येताना तुमच्यावर कोणाचा प्रभाव आहे असं म्हणता येईल? म्हणजे एका बाजूला मामा साहेब दांडेकरांचा आहे, मराठे सरांचा आहे, आणखीन ही बाजू समजण्यासाठी तुमच्यावर कोणाचा प्रभाव असेल किंवा कोणाकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली? नाही नाही, ही माझी जी प्रेरणा आहे तत्त्वज्ञानाची आणि पुढच्याही गोष्टींची, ही मला माझ्या घरातच मिळाली आहे. आणि मगाशी उल्लेख केला की वडील अभ्यासक होते, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता त्यांना एक व्यापक सामाजिक दृष्टी होती. त्यांच्याकडे खूप ग्रंथ संग्रह होता त्यांच्या स्वतःचा, आणि त्यांच्याकडे खूप विद्वान लोक चर्चेला यायचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. तर त्या सगळ्यांचा फायदा मला लहानपणी झाला, आणि एक आपोआप अभ्यासक म्हणून ज्याला म्हणतो आपण, प्राध्यापक की वेगळं, परत अभ्यासक हा मी लहानपणीच झालो खरं म्हणजे. बरोबर. त्याची अतिशयोक्ती मी काही करत नाही. आणि मग त्या अभ्यासामध्ये एक काय म्हणतात त्याला विषय हा त्याची भर पडत गेली. म्हणजे तुम्हाला सांगतो की जसं इथे प्रोफेसर सुंदरराजन होते तत्त्वज्ञान विभागामध्ये, मी त्यांच्याबरोबर त्यांचा कलिग म्हणून पण राहिलेलो आहे. मोठा माणूस होता फार. तर त्यांच्याकडनं आधुनिक पाश्चात्य तत्त्वज्ञान जे आहे, मग त्याच्यामध्ये मार्क्सवाद येतो, त्याच्यामध्ये पोस्ट मॉडर्निझम येते, अशा गोष्टी त्यांच्याकडनं मला ऐकायला मिळाल्या, त्यांच्याशी चर्चा करायची संधी मिळाली. त्यामुळे त्यांचं एक मोठं ऋण आहे. नंतर प्रोफेसर बार्लिंगे, मी विद्यार्थी असताना हेड होते, आणि त्यांचा एक वेगळाच दृष्टिकोन होता. म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाकडे पाहण्याची त्यांची फार वेगळी दृष्टी होती. आणि दुसरी गोष्ट अशी की तत्त्ववेत्त्यानं आपल्या कोशात राहू नये, त्यानं बाहेर पडावं. जिथे जिथे त्याला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळेल, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळेल, गरज वाटली तर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यानं उतरायला हरकत नाही. अशा पद्धतीने बार्लिंगांचं वर्तन होतं, आणि त्यामुळं त्यांचाही प्रभाव माझ्यावरती पडलेला आहे. मी त्यांच्याबरोबर नंतर अशा काही क्षेत्रात कामही केलं खरं सांगायचं म्हणजे. आणि मराठी सरांचा तर तो होताच. म्हणजे ते जर PhDचे मार्गदर्शक होते. माझ्या पोस्ट डॉक्टरल कामातही त्यांचं मला खूप सहाय्य झालं. मी BA जे केलं SP कॉलेजमध्ये, तेव्हा ते तिथेच प्राध्यापक होते पहिल्यांदा. तर त्यांचं त्यांनी मला केलेलं सहाय्य हे अगदी मला पुरून उरल्यासारखं म्हटलं तरी चालेल. तर अशा या 3 लोकांचा तरी माझ्यावरती कमीत कमी प्रभाव आहे असं मी निश्चितपणे म्हणू शकेन. सर, तुमचं एक महत्त्वाचं दुसरं एक पुस्तक जे जणू एक इतिहासाचा इन्सायक्लोपीडिया, ज्याला विश्वकोश म्हणता येईल, गांधी आणि महात्मा, लोकमान्य ते महात्मा, हे जे पुस्तक आहे याविषयी सर थोडं काही सांगता येईल? त्यालाही विविध अवॉर्ड भेटलेले आहेत, पुरस्कार भेटलेले आहेत. हां, कसं झालं की पहिल्यांदा मी फुटकळ लिहित गेलो. म्हणजे नियतकालिकांच्यामधनं, वर्तमानपत्रांमधनं, वेगवेगळ्या चर्चासत्रांमधनं भाग घेत गेलो, व्याख्यानं दिली अनेक ठिकाणी. तर त्यामुळं एक माझा लोकांना परिचय झाला की एक सामाजिक अंग असलेला, पण तरीही तत्त्वज्ञानाच्या बाजूने मांडणी करणारा अभ्यासक आहे. आणि संत साहित्याचाही माझा अभ्यास आहे, आणि त्याचबरोबर विशेषतः आधुनिक महाराष्ट्राचा, शिवाय एकूण संस्कृतीचा, हेही लक्षात येत गेलं. इतरांच्या पण लक्षात आलं आणि माझ्याही लक्षात आलं की आपण कोण आहोत. तर अशा वेळेला मला साप्ताहिक सकाळ नावाचं नियतकालिक तेव्हा होतं, अजूनही आहे, त्याचे संपादक सदा डुमरे, तर मोठे विचक्षण संपादक होते ते. तर त्यांनी मला एक ऑफर दिली की तुम्ही तुकाराम महाराजांच्यावरती एक सदर आमच्या नियतकालिकातून लिहा, साप्ताहिकातून. पण ते सदर पठडीतलं असता कामा नये. म्हणजे नेहमीचे लोक काय करतात, त्यांचा एक अभंग घ्यायचा आणि त्याचा अर्थ द्यायचा, तसं नको. मला म्हणाले ते हे महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय अशा वास्तवाशी तुम्ही जोडू शकाल अशी माझी खात्री आहे, तर ते जोडा. वस्तुतः ही गोष्ट माझ्या मनामध्ये होतीच की असं काहीतरी आपण करू शकतो. तेवढ्याच डुमऱ्यांनी सांगितलं, त्यामुळं मी त्यांना होकार दिला. आणि नंतर जवळजवळ 2.5 वर्ष ते तुकाराम दर्शनी सदरमध्ये चाललं. तर त्यातनं मी काय केलं की तुकोबांच्या परिप्रेक्ष्यातून महाराष्ट्र कसा दिसतो, आणि महाराष्ट्रानं तुकोबांना कसं पाहिलं, कसं रिसीव्ह केलं, महाराष्ट्रातल्या वेगवेगळे काय म्हणतात त्याला, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक, म्हणजे कुणी ते अभ्यासक असतील, कुणी सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, आणखी कला क्षेत्रामध्ये लोक काम करत असतील, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असतील, या सगळ्या लोकांनी तुकोबांना कसं पाहिलं आणि तुकोबांचा त्यांच्यावरती काय परिणाम झाला, त्यांनी तुकोबांना कसं स्वीकारलं, म्हणजे रिसीव्ह केलं. नाकारलं असेल काही लोक,
हा मी मुद्दा घेतला आणि ते जर आपण नीट मांडत गेलो तर त्यातनं आपल्याला महाराष्ट्राचा एक वेगळा सांस्कृतिक इतिहास मिळतो. म्हणजे माझ्या त्या प्रकल्पाचं नावच नंतर असं आलं की महाराष्ट्राचा तुकाराम केंद्रित सांस्कृतिक इतिहास किंवा त्या सांस्कृतिक इतिहासाची पुनर्मांडणी. त्या मांडणीचा फायदा काय झाला की ज्या गोष्टी एरवी लक्षात येत नव्हत्या आपल्या त्या आल्या. हे त्याचं एक वेगळेपण झालं. तर त्या पुस्तकामुळं मी असा एक ज्याला काय म्हणूयात त्याला आंतरविद्या शाखीय अभ्यासक म्हणून माझी एक ओळख निर्माण झाली. कारण हा विषय इतका कॉम्प्लेक्स आहे किंवा मी ज्या ज्या विषयांना हात घातला ते सगळे कॉम्प्लेक्स विषय होते. कुठल्या तरी एका नुसत्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहून चालणार नाही, नुसत्या इतिहासाच्या चालणार नाही, नुसत्या सामाजिक दृष्टिकोनातून नाही, केवळ वाङ्मयीन दृष्टिकोनातून नाही, असेच विषय मी हाताळले. त्यामुळं ते पुस्तक त्याला वेळेला गाजलं. त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, अनेक पुरस्कार मिळाले आणि त्या पुस्तकातमधूनच पुढचं पुस्तक माझं निर्माण झालं. म्हणजे एकातून दुसरं निर्माण होतं. तसं ते आपण म्हणालात ते लोकमान्य ते महात्मा. तुम्हाला तुकोबांचे वंशज म्हणून मानले जातं, पण तुकोबांची गाथा समजण्यासाठी तुम्ही जी काही पुस्तकं लिहिली त्यातनं तुकोबांची गाथा एक वेगळ्या प्रकारे किंवा चांगल्या प्रकारे समजू शकेल असं म्हणता येईल का आपल्याला? नाही, म्हणजे मी असं म्हणेन की मी स्वतः कीर्तनकार होतो, म्हणजे अजूनही आहे. वेळप्रसंगी मी कीर्तन करतो. त्याचप्रमाणे वारकरी कीर्तनामध्ये तुकोबांचे अभंग कसे उलगडले जातात हे मला पहिल्यापासून माहिती. मी अनेकांची कीर्तनं ऐकली आहेत. मग प्रार्थना समाजाचे लोक तुकोबांच्या अभंगांचा अर्थ कसा लावायचे, त्यांचे 2 खंड आहेत. ह्या रानडे वगैरे लोकांनी, भांडारकर वगैरे लोकांनी तुकोबांच्या अभंगाची चर्चा केली होती. ते खंड आहेत. रानडे तेव्हा नव्हते अर्थात. आधुनिक काळातल्या लोकांनी कशा पद्धतीने अभ्यास केला, जसं दिलीप चित्रे असतील, राधा जाधव असतील, गंबा सरदार असतील, तर हे मला सगळं बॅकग्राऊंड माहिती होतं. यासंबंधी वडिलांबरोबर खूप लहानपणी आमच्या चर्चा पण झालेल्या आहेत. नंतर तुकाराम दर्शन लिहिताना मला अधिक समजलं की तुकोबांच्याकडे लोक आणि तुकोबांच्या अभंगाकडे कसे पाहत होते. त्याचा परिणाम म्हणजे ज्याला आपण अर्थनिर्णय शास्त्र म्हणूयात, हार्मेनेटिक्स म्हणूयात, ते एक वारकरी हार्मेनेटिक्स आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि त्याला आधुनिक काळात एक सामाजिक पद्धतीने जर पाहिलं आपण तर ते एक फार चांगला प्रकल्प होईल. म्हणून मी नंतर अशाच काही नियतकालिकांमधून, म्हणजे तुम्हाला सांगतो महाराष्ट्र टाइम्समधनं, नंतर दैनिक सकाळमधनं, सकाळमध्ये नव्हे, सकाळचं एक भावंड आहे ॲग्रोवन, त्यातनं अशा तुकोबांच्या अभंगांचे मी अर्थ लावणारी सदरं लिहिली. आणि त्याची आत्तापर्यंत 2 पुस्तकं निर्माण झाली तुकोबांच्या अभंगासंबंधी. आणि आता तिसरं एक पुस्तक येतं आहे की याच्यामध्ये मी सगळ्या संतांचे अभंग घेतले आहेत, निवडक सकल संत सार्थ गाथा, आणि त्या अभंगांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते मिळून कमीत कमी साधारणपणे मी 1000पर्यंत अभंगांचा अर्थ लावला असं मला म्हणता येईल. त्याच्यात तुकोबांच्या अभंगांची संख्या अर्थातच जास्त आहे आणि त्याची मला असं वाटतं की गरज आहे. म्हणजे हे मराठी भाषेमध्ये किंवा कुठल्याही भाषेमध्ये जे क्लासिक्स आहेत त्या क्लासिक ग्रंथांचा प्रत्येक पिढीसाठी अर्थ लावला पाहिजे आपल्याला. कारण प्रत्येक नव्या पिढीचे प्रश्न, नव्या कालखंडातले प्रश्न वेगळे असतात. त्या काळात नवीन संकल्पना येतात, त्या रूढ होतात, लोक त्या भाषेच्या मध्ये बोलू लागतात, एक नवीन पॅराडाईम निर्माण होतो. तर तुम्हाला त्या कॉन्टेक्स्टमध्ये त्या चौकटीत आपल्या अशा प्रकारच्या अभिजात ग्रंथांचा अर्थ सांगता आला पाहिजे. म्हणजे मी समजा जो अर्थ लावला तो त्याच्यापेक्षा कदाचित अर्थ तोच असेल, परंतु वेगळ्या पद्धतीने तुम्हाला आणखीन 15-20 वर्षांनी लिहावं लागेल. कारण त्यावेळची पिढीही वेगळी असेल, तिच्या समस्या वेगळ्या असतील, तिची विचारपद्धतीसुद्धा कदाचित वेगळी असेल, असा माझा दृष्टिकोन आहे. याच दृष्टिकोनातून मी लोकमान्य टिळकांचं चरित्र दिलं आणि आत्ता मी ज्ञानेश्वरांचं चरित्र लिहितो आहे. का की पूर्वीच्या लोकांनी जी लिहिली ती त्या काळामध्ये असलेल्या विचार चौकटीमध्ये लिहिली. आत्ता आपल्या विचार चौकटी बदललेल्या आहेत. कदाचित त्या पद्धतीने लिहिलेलं आजच्या पिढीच्या तरुणांना वगैरे समजणार नाही किंवा ते आपलं वाटणार नाही. तर तेव्हा त्यांना त्यांच्या भाषेत आपण काहीतरी हे दिलं पाहिजे, हे रिइंटरप्रिट केलं पाहिजे. म्हणजे ही अर्थनिर्णयाची प्रक्रिया ही सातत्याने चालू राहिली पाहिजे असा माझा एक हे आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, आग्रह आहे म्हटलं तरी चालेल.
आणि त्या दृष्टिकोनातूनच मी लिहित असतो. त्याचंच म्हणजे फळ कदाचित प्रसादाची वाणी हे पुस्तक मला वाटतं त्याच्यात तुकोबांच्या ते आलेलं आहे. हां, मागं सर आपलं एक पुस्तक होतं त्रयोदशी, तेही एक फार महत्त्वाचं पुस्तक होतं. त्यामध्ये संत तुकारामच नव्हे तर संत ज्ञानेश्वरांविषयी आपण काही बोलता, भाषेविषयी काही बोलता, म्हणजे फक्त मराठी भाषा नव्हे तर इतिहास नव्हे, समाजशास्त्र नव्हे, राजकारण नव्हे, अनेक विषयांना अनेक पुस्तकं आपली स्पर्श करत असतात. तर त्रयोदशीमध्ये काय आहे थोडक्यात सांगता येईल आपल्याला? हा जो अनेक विषयांना स्पर्श करण्याचा मुद्दा आहे तो कुठे येतो ती पहिल्यांदा सांगतो. हो. आणि मग आपण त्रयोदशीकडे वळू किंवा नंतर आपलं लोकमान्य ते महात्मा हे पण राहिलेलं आहे. हो, त्याकडे परामर्श घेऊ. कसं आहे की तत्त्वज्ञानाकडं पाहण्याची एक वेगळी दृष्टी मला कार्ल पॉपरमुळे मिळाली. ती दृष्टी कशी आहे की तत्त्वज्ञान हा एक वेगळा विषय नाही. तत्त्वज्ञान ही एक मेथोडॉलॉजी आहे आणि सगळ्या विषयांची आहे. त्यामुळं तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकाला वर्ज काहीही असता कामा नये. त्याचा वावर, त्याचा संचार सगळ्या डिसिप्लिनमध्ये असला पाहिजे. म्हणजे सामाजिक विज्ञानामध्ये, नैसर्गिक विज्ञानामध्ये, भाषाशास्त्रामध्ये, इतिहासामध्ये, सगळ्यामध्ये त्याचा असला पाहिजे. कारण त्याच्याकडं एक वैचारिक हत्यारं त्याच्याकडे असतात, ती कदाचित त्या डिसिप्लिनच्या लोकांकडे असतील किंवा नसतील. ही पॉपर यांनी दिलेली दृष्टी आहे. म्हणून त्यांनी एके ठिकाणी जे म्हटलेलं आहे ते मला फार महत्त्वाचं वाटतं. त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्पेशलायझेशन मे बी, ज्याला आपण विशेषीकरण म्हणतो ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, इट इज ऑर मे बी नॅचरल टेम्पटेशन फॉर द नॅचरल सायंटिस्ट किंवा सायंटिस्ट. नॅचरल टेम्पटेशन फॉर सायंटिस्ट, बट फॉर फिलॉसॉफर इट इज अ मॉर्टल सीन. तत्ववेत्यानं स्पेशलायझेशनच्या मागे लागणं हे एक प्रकारचं नैतिक दुरीत आहे असं म्हणता येईल कदाचित. हां, असं पॉपरांनी म्हटलेलं आहे आणि मी सहमत आहे त्याच्याशी पूर्णपणे. म्हणजे कसं आहे की तुमच्याकडं तत्त्वज्ञानाच्या रूपात एक तुमच्याकडं एक फार चांगलं टूल ज्याला म्हणतो आपण, म्हणजे बौद्धिक किंवा पद्धतीशास्त्रीय हत्यार तुम्हाला मिळालेले आहे. मुद्दा असा आहे की ते तुम्ही हत्यार घेऊन फक्त वावरणार, बरोबर, की त्याचा काही उपयोग करणार प्रत्यक्षामध्ये. तर मी फक्त ते घेऊन वावरावं या मताचं नाही, किंवा प्रदर्शनात ठेवण्यासारखं ती गोष्ट नाही येते. तर ती घेऊन तुम्हाला काहीतरी त्याचा उपयोग केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला इतर ज्ञानशाखामध्ये गेलं पाहिजे, तिथे काय चालतं हे पाहिलं पाहिजे, त्यांचा परस्पर संबंध जोडता आला पाहिजे, त्यांच्या मर्यादा दाखवता आल्या पाहिजेत, इव्हन तुम्हाला त्यांच्या विकासाच्या पुढच्या दिशा देखील कळल्या पाहिजेत. हे जर तत्त्वज्ञानाचं वेगळेपण आहे ना. म्हणून त्या दृष्टीने मी संत साहित्याकडं पाहिलं, तसंच लिहित गेलो आणि त्यामुळं माझ्याकडनं काही वेगळ्या प्रकारचं लेखन झालं. आता त्रयोदशीचं म्हणाल तर काय, ते ज्ञानेश्वरांच्या संबंधीचे लेख आहेत, त्यांनी ज्ञानेश्वरी संबंधी किंवा ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयासंबंधी. पण ते लिहिताना मी समाजशास्त्रीय पद्धतीचा उपयोग केलेला आहे, ऐतिहासिक पद्धतीचा उपयोग केलेला आहे, नंतर अर्थनिर्णयशास्त्राशी माझा संबंध कुठेतरी होता त्याचा उपयोग मी केलेला आहे. तर त्यामुळं एक वेगळा प्रकाश, म्हणजे त्याच्यातनं एक गोष्ट पुढे आली की ज्ञानेश्वरीचा आणि अभिनवगुप्तांच्या विचारांचा काय संबंध होता. आणि मग मी एक गोष्ट सांगायचा प्रयत्न केला की ज्ञानेश्वर महाराज हे विशेषतः भगवद्गीतेच्या संदर्भात अभिनवगुप्तांच्या पुढे कसे जातात, कुठे जातात, हे अतिशय वेगळ्या प्रकारचं आहे. नंतर या ज्ञानेश्वरीचा किंवा अन्य वारकरी ग्रंथांचा उपयोग हा विशेष करून कॉलोनियल काळामध्ये, म्हणजे ब्रिटिश साम्राज्य जेव्हा ब्रिटिशांचं राज्य आपल्यावरती होतं तेव्हा त्या काळात कसा झाला, हा एक माझा वेगळा विचाराचा विषय आहे. तोही तिथे येतो, तो तुकाराम दर्शनमध्ये आलेला आहे. तर हे मला जे शक्य झालं ते तत्त्वज्ञान विषय मी अभ्यासल्यामुळं आणि तत्त्वज्ञानाच्या विषयीची माझी एक विशिष्ट भूमिका तयार झाल्यामुळे हे शक्य झालं. बरोबर. आजकालच्या आधुनिक जगामध्ये जेव्हा जागतिकीकरण चाललं आहे आणि नाही, आपल्याला लोकमान्य ते महात्मा तिथेही येऊ आपण सर. हां सर, ते सांगा. हां, तर कसं झालं की तुकाराम दर्शन लिहिताना माझ्या लक्षात एक गोष्ट आली की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय घडामोडींच्यावरती तुकोबांचा एक प्रभाव आहे. आणि त्यामुळं तुकोबांची दखल घेणं हे सगळ्या लोकांना, म्हणजे अभ्यासकांना, नंतर वेगवेगळ्या कर्त्या पुरुषांना महाराष्ट्रातल्या, इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या संस्थांनासुद्धा, चळवळींनासुद्धा आवश्यक झालं. आणि म्हणून तर तुकाराम दर्शन एक प्रकारचं महाराष्ट्र दर्शन आहे, हा त्यातला मुद्दा आला. तर त्यात माझ्या काय लक्षात गोष्ट आली की जेव्हा स्वातंत्र्य लढा सुरू झाला होता आपला खऱ्या अर्थाने, म्हणजे लोकमान्य टिळकांच्यापासून म्हणूयात आपण तो साधारणपणे, नंतर गांधी आले नेते म्हणून पुढे टिळकांच्या पश्चात. तर या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेला
महाराष्ट्रामध्ये काय विचार चालला होता आणि त्या विचाराचा संबंध होता का तुकोबांशी, सामाजिक आणि राजकीय विचारांच्या क्षेत्रामध्ये, तर तो होता. आणि त्यावेळेला तुकाराम आणि इतर वारकरी संत हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला समर्थ रामदास आणि त्यांचा संप्रदाय, अशी एक अशा पद्धतीने लोकांनी काही या प्रश्नाकडे पाहिलं. आणि मग समकालीन राजकीय घडामोडींचं इंटरप्रिटेशन हे यांच्या संदर्भात करायला लागले लोक. म्हणजे त्याच्यामध्ये इतिहासाचार्य राजवाडे हे फार मुख्य होते. तर त्याने असा मांडण्याचा प्रयत्न केला की, आणि त्यावेळेला टिळक वारल्यानंतर गांधीजी नेते झाले, तर टिळकांच्या अनुयायांनी गांधीजींच्याकडे जायचं की नाही जायचं हा प्रश्न त्यावेळेला निर्माण झाला. आणि हे माझ्या केव्हा लक्षात आलं, मी तुकाराम दर्शन लिहित असताना जसं जसं पुढे गेलो तसं तसं माझ्या लक्षात आलं की अरे 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये हा महाराष्ट्रातला फार मोठा वाद झाला की वारकरी संतांनी, विशेषतः तुकोबांनी आणि वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला निष्प्रतिकारक बनवलं, दुबळं बनवलं. आणि समर्थ रामदासांनी त्याला स्वातंत्र्यासाठी प्रेरणा दिली, म्हणजे ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशी ती मांडणी झाली. आणि मग आता तशाच प्रकारची मांडणी हे लोकमान्य टिळकांनी महात्मा गांधी यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये करायला लागले. टिळकांचे काही अनुयायी म्हणायला लागले की टिळक म्हणजे आधुनिक रामदास आहेत आणि गांधीजी म्हणजे आधुनिक तुकाराम आहेत. तर मी हे मला स्ट्राईक झालं की अरे हा महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधला, आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामधला, की लोकमान्य टिळकांच्यापासून महात्मा गांधींकडं नेतृत्वाचं जे संक्रमण झालं त्या संक्रमणाचा महाराष्ट्रावरती इतका प्रभाव पडलेला आहे की ते संक्रमण समजावून घेतल्याशिवाय महाराष्ट्र तुम्हाला समजू शकणार नाही. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या म्हणजे सांस्कृतिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावरती या संक्रमणाचा प्रभाव पडलेला आहे की गांधीजी हे टिळकांची परंपरा राजकीय नेतृत्व पुढे नेत आहेत की त्यांचं काही एक वेगळं आहे. आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या विचारांशी, प्रकृतीशी गांधीजींचे विचार, प्रकृती, चळवळ ही सुसंगत आहे की नाही, हे जे मोठं रण मारलं त्यातनं लोकमान्य ते महात्मा असा एक प्रवास नेतृत्वाचा झाला की ज्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांचे काही अनुयायी गांधींचं नेतृत्व स्वीकारते झाले, तर काहींनी प्रचंड विरोध केला या नव्या नेतृत्वाला आणि त्यांचा मोठा संघर्ष झाला. आणि या संघर्षाचा परिणाम महाराष्ट्रामधलं तत्त्वज्ञान, धर्म, नीतिशास्त्र, कला, अगदी म्हणजे त्याच्यामध्ये सिनेमा, नाटक, अगदी तुम्हाला सांगतो संगीत, कपडे लत्ते, पोशाख, खेळ, म्हणजे एकही क्षेत्र असं नाही, वक्तृत्व, की ज्याच्यावरती या संक्रमणाचा परिणाम झालेला नाही. तर ते संक्रमण दाखवणं म्हणजे हा प्रवास दाखवणं म्हणजेच आधुनिक महाराष्ट्राचं दर्शन घडणं. म्हणजे जसं तुकाराम दर्शन हे त्या अर्थाने एका पॉईंट ऑफ व्ह्यूने महाराष्ट्राचं दर्शन घडवणारा ग्रंथ आहे, म्हणजे तुकोबांना केंद्रस्थानी ठेवून. तसं आधुनिक काळामध्ये त्याला जोड आणखीन कशाची मिळाली तर ते वर्तुळ होण्याच्या ऐवजी आपण त्याला लंबवर्तुळ म्हणूयात, इलिप्टिकल म्हणूयात त्या आकृतीला, की ज्याची 2 सेंटर्स आहेत, 2 फोकस आहेत त्याला म्हणायचं. म्हणजे एक टिळक आणि दुसरे गांधीजी, आणि त्यांच्या भोवती सगळं महाराष्ट्राचं सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय जीवन असं फिरतं आहे. तर ते सगळं फिरणं मी त्या लोकमान्य ते महात्मा या ग्रंथातून पुढे आणलं. म्हणजे माझ्या लिखाणामध्ये, माझ्या वैचारिक प्रवासामध्ये एक सातत्य आहे ज्याचा परिणाम आताही चांगला समाज मनावर दिसून येतो. पण जर तुम्ही आजच्या ज्या घटना आपण पाहत असतो, या घटनांमध्ये आपल्या संशोधनाचा समाजाला काय उपयोग होईल असं म्हणता येईल आपल्याला? मी तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिलेला आहे. हो हो. मी काही प्रमाणात भारताच्या इतिहासाच्या महत्त्वाचे प्रश्नही मी अनेक वेळेला सध्याच्या घडामोडींच्यावरती बोलत असतो, भाष्य करत असतो. मध्ये आपण एक सेमिनारही घेतला होता सर, की ज्यामध्ये 8वीच्या पुस्तकांमध्ये मराठा ही परत इतर महाराष्ट्र सरकारने काही कामं सोपवली. हो हो. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारचं भाषा धोरण ठरवण्याची जी समिती असते, भाषा सल्लागार समिती, तिचा मी अध्यक्ष आहे. नंतर इतिहासाची पुस्तकं, पाठ्यपुस्तकं लिहिण्याचं काम माझ्याकडे आहे, म्हणजे आमच्या त्या मंडळाचा मी अध्यक्ष आहे. आणखीन काही गोष्टी माझ्याकडे आहेत. त्यामुळं मी प्रचलित चालू जगात वावरणारा माणूस आहे. आणि हे वावरताना मला तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाचा उपयोग होतो. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या मी कदाचित तत्त्वज्ञानाचा अभ्यासच नसतो तर करू शकलो नसतो, ते मला कळलंही नसतं. तत्त्वज्ञानाची जी दृष्टी दिली ती मला फार महत्त्वाची वाटते या कॉन्टेक्स्टमध्ये.
त्यामुळं निश्चितपणे म्हणजे अनेक वेळेला मी लिहितोही, मला वेगवेगळ्या वाहिन्यांमध्ये जातो, काही कॉमेंट्स करतो कोणी विचारलं तर हा जो माझं कार्य आहे त्याला तत्त्वज्ञानाचं माझं एक फाउंडेशन आहे. महाराष्ट्रातील सर्वसाधारण विद्यार्थी जेव्हा IASची तयारी करत असतो किंवा तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी असेल यांनी किमान काही पुस्तकं वाचावी असं तुम्हाला वाटतं? की तुकोबांची गाथा आहे किंवा आणखीन अशी काही पुस्तकं जी त्यांनी वाचले तर जीवन समजण्यासाठी त्यांना आणखीन उपयोग होईल का अभ्यासासाठी? उत्तीर्ण होणं हा वेगळा मुद्दा आहे, हो, जीवन हो, समजणं हा हो. वेगळा मुद्दा आहे. हो, जीवन समजणं हे खूप फंडामेंटल आहे. बरोबर. त्यासाठी तुम्हाला खूप खोलात जावं लागेल तत्त्वज्ञानाच्या वगैरे. म्हणजे त्या दोन विषयांचे आपण हे नको करायला, म्हणजे मिक्सअप करायला नको. स्पर्धा परीक्षेमध्ये मी असं म्हणू सांगतो की तुम्हाला अनेक विषयांमध्ये गती पाहिजे ना. होतं काय बऱ्याच वेळेला माहिती आहे का की असे विद्यार्थी तिथे जातात की त्यांना फक्त त्यांच्याच विषयाची माहिती असते. त्यांनी ठरवलेलं नसतं अगोदर की आपल्याला या परीक्षांना जायचं आहे, बसायचं या परीक्षेला. त्यामुळं त्यांची खूप धावपळ होते अशा वेळेला. आणि जो हुशार चाणाक्ष विद्यार्थी असतो, स्मार्ट असतो, तो तेवढ्यापुरतं काहीतरी करतो आणि ती वेळ मारून येतो. ते काही फारसं अवघड नसतं. पण त्यातनं काही चांगले प्रशासक मिळतील देशाला असं मला वाटत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की जेव्हा लोक ज्या परीक्षा देतात, म्हणजे एखादा विद्यार्थी विज्ञानाचा असेल, तो इतिहासाचा विषय असला तर कदाचित शालेय जीवनामध्ये, नंतर तो विसरून गेलेला असतो. आणि जेव्हा तो आता परीक्षेला बसतो तेव्हा इतिहास विषय घेतो. आणि इतिहास विषय घेताना मग तो कशापासून सुरुवात करतो, काय वाचतो, तर प्राथमिक शाळेची आणि माध्यमिक शाळेची पाठ्यपुस्तक वाचतो. आणि तेवढ्या भांडवलावरती पुष्कळ वेळा तो बसतो परीक्षेला, पासही होतो. म्हणजे हे माझ्यासाठी अजूनही गोड बंगाल आहे की एवढ्या वरवरच्या अभ्यासावरती लोक कसे काय अशी महत्त्वाची परीक्षा पास होतात आणि कसे काय प्रशासक होऊ शकतात. दुसरी एक गोष्ट मला आता या निमित्ताने सांगायची तुम्हाला की BSc ॲग्रिकल्चर होणारे अनेक तरुण, म्हणजे BSc ॲग्रिकल्चर ही शेतीमधली डिग्री आहे, तर त्याच्यामध्ये शेती न करता स्पर्धा परीक्षा पास होऊन सरकारी नोकरीला लागणारे किंवा इतर क्षेत्रात काम करणाऱ्यांचीच संख्या जास्त. मग इथे म्हणजे आपण आपल्या शिक्षणामधला एखादा विषय शिकवण्याचा जो प्रयोजन जे असतं त्याच्यासाठी आपण तो शिकवतो, तेच हरवलं बरं. या शेतीच्या पटवीदारांना शेती करण्यामध्ये स्वारस्य राहत नाही, अशी आत्ताची एक शोकांतिका आहे. सध्याच्या शिक्षकांना आणि तत्त्वज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय सुचवाल की काय करण्याची गरज आहे आज? एक तर बघा की तत्त्वज्ञानाची संकल्पना आहे ना, ही संकल्पना मुळात एक खुली संकल्पना आहे. बरं. त्यामुळं अमुक म्हणजे तत्त्वज्ञान असा आग्रह धरू नये. म्हणजे काही लोक एक ॲनालिटिक फिलॉसॉफीला धरून बसले किंवा काही लोक मार्क्सवादी पद्धतीला धरून बसले वगैरे वगैरे वगैरे. तर तत्त्वज्ञान तितकं संकुचित नाही, तत्त्वज्ञान खूप व्यापक आहे. म्हणजे मी तत्त्वज्ञान करतो तेव्हा माझी एक स्वतःची पद्धती आहे, मी जिला आंतरविद्याशाखीय पद्धती म्हटलेलं. पण तत्त्वज्ञानसुद्धा आभाळातून पडत नाही, त्यालासुद्धा काहीतरी सामाजिक पाळंमुळं असतात. म्हणजे पुष्कळ वेळेला होतं काय की तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी अशा गोष्टींना कॉन्टेक्स्ट ऑफ डिस्कवरी म्हणून उडवून लावतात आणि आम्ही फक्त व्हॅलिडेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघतो असं सांगतात. ते मला तितकंसं पटत नाही. पण तो वेगळा मुद्दा आहे. मुद्दा माझा आत्ता या ठिकाणी प्रतिपाद्य असा आहे की माझीही तत्त्वज्ञानाची एक पद्धत आहे, पण त्याच पद्धतीने सगळ्यांनी करावं असं मी म्हणणार नाही. ज्याला ज्या प्रकारचं तत्त्वज्ञान आणि ज्या पद्धतीने करावं असं वाटतं त्याला ते अवश्य करावं. कुठलंही असं एक बंधन घालून घेऊ नये. त्यातनं कदाचित तुम्हाला नवीन काही गोष्टी मिळू शकतात ज्या एका विशिष्ट पद्धतीचा आग्रह धरून नाही मिळणार किंवा तत्त्वज्ञानाच्या एका विशिष्ट संकल्पनेचा आग्रह धरून नाही मिळणार. येणाऱ्या काही काळात सर तुम्ही संशोधन पण आणखीन काही गोष्टी करत आहात, त्याबद्दल थोडं काही सांगता येईल? मी आत्ता ज्ञानेश्वरांचं चरित्र लिहितो. त्यामध्ये ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाचा थोडाफार मला परामर्श घ्यावा लागेल. त्याच्यानंतर मी आत्ता एक मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे, तो म्हणजे महाराष्ट्राबाहेरचा मराठ्यांचा इतिहास. म्हणजे विशेषतः 18व्या शतकामध्ये तुम्हाला कल्पना आहे सगळ्यांनाच की 17व्या शतकात शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. 18व्या शतकात मराठे त्या सीमा ओलांडून, स्वराज्याच्या सीमा ओलांडून बाहेर पडले. उत्तरेत त्यांनी एक आपलं साम्राज्य स्थापन केलं आणि दिल्लीचं तख्त आपल्या ताब्यात ठेवलं आणि त्या माध्यमातून संपूर्ण भारत त्यांनी चालवला. आणि ब्रिटिशांनी नंतरच्या काळामध्ये
जो भारत जिंकला तो मराठ्यांची लढाई करून जिंकला. पण हे इतिहासामध्ये नीट येत नाही. त्या मराठ्यांच्या इतिहासात ती पुनर्बांधणी करायची आणि ती करताना विशेषतः महाराष्ट्राबाहेरच्या मराठ्यांच्या कामगिरीवर जास्त लक्ष द्यायचं, असा एक माझा बृहत प्रकल्प आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये काय करावं, शिक्षकाचा किंवा विद्यार्थ्या किंवा यांचा काय रोल असावा असं काय वाटतं ना? रोल हा प्रोॲक्टिव्ह असला पाहिजे. म्हणजे आपण जे करतो ते तर ते कर्तव्यच आहे आपलं. म्हणजे ज्यासाठी आपली नियुक्ती झाली, जे आपण करावं अशी समाजाची अपेक्षा आहे त्या नियुक्तीमुळं, ते तर आपण केलंच पाहिजे. परंतु त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं की जिथे आपलं कॉन्ट्रिब्युशन शक्य आहे, जिथे आपला उपयोग समाजाला होणं शक्य आहे, तिथे आपण स्वतःहून पुढे आलं पाहिजे आणि काही एक आपलं योगदान दिलं पाहिजे असं मला वाटतं. तत्त्वज्ञान विभागात आपण 5 वर्ष विभाग प्रमुख म्हणून होता. तत्त्वज्ञान विभागाचा इतर इतिहास पाहिला तर असे फार कमी विभाग प्रमुख आहेत ज्यांना 5 वर्षाचा कालखंड भेटला. तर त्यामध्ये आपण एक आहात. ते विभाग प्रमुख असताना सर आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या, वेगवेगळ्या हे केले, त्याबद्दल थोडक्यात सांगाल का? मग पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाचं प्रमुख पद मिळणं ही फार भाग्याची गोष्ट म्हणतो मी. आणि योगायोगाची गोष्ट अशी आहे की मी विभाग प्रमुख असताना मी विभाग प्रमुखांच्या वतीनं मॅनेजमेंट काउन्सिलवरती निवडून गेलो, सिनेटवरती पण होतो. त्यामुळं मला विद्यापीठाच्या कारभारात भाग घेण्याची संधी मिळाली. प्रोफेसर कोळसकर हे त्यावेळेला कुलगुरू होते आणि खूप त्यांची चांगली टीम होती आमच्यासारख्या आणखीन काही लोकांच्यामुळं. तर विद्यापीठाच्या विकास प्रक्रियेमध्ये भाग घ्यायची संधी त्यामुळं मला मिळाली. म्हणजे आणि ती मिळताना माझं काही मी विभागाकडे दुर्लक्ष होऊन नाही दिलं, हे लक्षात घ्या. तो जो काळ होता 5 वर्षांचा, तो कदाचित माझ्या आयुष्यामधला अतिशय ॲक्टिव्ह काळ ज्याला म्हणता येईल. म्हणजे विभाग प्रमुख मी तर होतोच, परंतु त्या व्यतिरिक्त माझ्याकडे अनेक, ज्याला आपण अतिरिक्त कार्यभार म्हणतो, अध्यासन. म्हणजे माझ्याकडे तुकाराम अध्यासन होतं, माझ्याकडे ज्ञानेश्वर अध्यासन होतं. किंबहुना तुकाराम अध्यासनाची स्थापना करण्यामध्ये मी खूप माझा हातभार लागलेला आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे सेंटर फॉर सोशल सायन्सेस होतं. नंतर तुम्हाला आठवत असेल की आपण आपल्या विभागामध्ये IIT मुंबईच्या पवईच्या सहकार्यानं ते सेंटर फॉर फिलॉसॉफी अँड हिस्ट्री ऑफ सायन्स सुरू केलं होतं. त्याची एक फार वेगळी जडणघडण झालेली होती. दुर्दैवानं काही कारणामुळं ते नंतर चाललं नाही. त्या तपशिलात जायचं आता काही कारण नाही आपल्याला. शिवाय मी आणखीन प्रौढ शिक्षण आणि आउटरीच ज्याला म्हणतो आपण, तो एक बहिष्याल वगैरे, त्याही विभागाचा मी प्रमुख म्हणून राहिलेलो आहे, तो डायरेक्टर म्हणून राहिलेलो आहे. अशा अनेक गोष्टी मी त्या काळामध्ये केल्या. पण अगदी तत्त्वज्ञानापुरतं जर बोलायचं झालं आपल्याला, तर मी असं म्हणेन की माझ्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त ज्याला ओपन कोर्सेस म्हणतो आपण, म्हणजे कसं आहे की विभागामध्ये त्यावेळेला बरेच प्राध्यापक होते आणि ते प्राध्यापक त्यांच्या विषयामध्ये संशोधन करायचे. तर हे संशोधन इतरांच्या पुढं जावं आणि त्या संशोधनात, त्या विचार प्रक्रियेत इतरांचाही हातभार लागावा, म्हणजे आपल्या कलिगचा, आपल्या विद्यार्थ्यांचा. म्हणून मी स्वतःसुद्धा काही कोर्सेस डिझाईन केले ओपन कोर्स म्हणून आणि सहकाऱ्यांना पण त्यासाठी प्रोत्साहन दिलं. आणि म्हणून माझ्या काळात जास्तीत जास्त ओपन कोर्सेस झालेले आहेत. इतकंच नव्हे तर मी संत ज्ञानेश्वर अध्यासन, तुकाराम अध्यासन आणि आपला विभाग यांच्या वतीनं दिलीप चित्र्यांच्या समवेत मोठे ज्येष्ठ कवी आणि समीक्षक होऊन गेले. ज्ञानेश्वर अध्यासनाचे तेव्हा ते प्रमुख होते. मी भक्तीवरती एक ओपन कोर्स तयार केला होता आणि त्या कोर्सचा फायदा विद्यापीठाच्या बाहेरच्या लोकांना, प्रौढ नागरिकांना पण घेता येईल अशी व्यवस्था केली होती आणि तो भरपूर घेतला गेला त्या काळामध्ये. असं मला वाटतं की मी विभाग प्रमुख आणि विभाग प्रमुख असल्यामुळं इतर ज्या काही गोष्टी करता येणं शक्य आहे विद्यापीठामध्ये, विद्यापीठाच्यासाठी त्या केल्या. आणि कदाचित त्यामुळं मला त्या वर्षी त्या 5 वर्षापैकीच एका वर्षी महाराष्ट्र शासनाचा आदर्श प्राध्यापकाचा पुरस्कारही मिळाला होता. पुणे विद्यापीठामधला एक मानाचा पुरस्कार असतो, प्रोफेसर जोग अवॉर्ड म्हणतो त्यांना आपण, चांगल्या शिक्षकाला देतात, तेही मिळालं होतं. म्हणजे मी शिक्षक म्हणून माझी कारकीर्द नक्कीच समाधानाची आहे असं मी म्हणू शकेन. त्याशिवाय शंकराचार्यांवरही आपण एक ओपन कोर्स केला होता. शंकराचार्य आणि चक्रधर, शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर, बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात असे आपण खूप वेगवेगळे उपक्रम त्या काळामध्ये केले होते आणि विद्यार्थ्यांचा तेव्हा खूप फायदा झाला त्याच्यामध्ये. त्याशिवाय एक मला चांगलं आठवतं सर, एक संमेलन घेतलं होतं ज्यामध्ये मराठीतलं विज्ञान
असं एक तर 3 दिवसीय. नाही तर त्यावेळेला आपण ती सेंटरच काढलं होतं ना. हो हो. तर आणि मी नेमकं त्यावेळेला हा आणखी एक वेगळा मुद्दा आहे. मी त्याच वेळेला विद्यापीठाच्या बाहेरच्या अनेक समित्यांच्यावरती काम करत होतो. मी साहित्य अकादमीमध्ये मराठी भाषेचा कन्व्हिनर होतो, साहित्य संस्कृती मंडळामध्ये होतो, त्याच्यानंतर राज्य मराठी विकास संस्थेवरती होतो. तर या सगळ्या संस्थांच्या सहकार्याने डिपार्टमेंट काय काय करू शकेल असा मी विचार करायचो आणि खूप गोष्टी त्या काळात केल्या. म्हणजे मला असा एकही महिना तर थोडा 15 आठवत नाही की ज्या काळात काही एक आपण कार्यक्रम केलेला नाही डिपार्टमेंटमध्ये. असं नक्कीच मी म्हणतो नाही. त्याशिवाय एक अभंगाचा कार्यक्रम केला होता आपण इथे. हो, कर्नाटकचे एक संगीतकार, ज्येष्ठ संगीतकार. होय होय. तमिळनाडूमध्ये तुकाराम गणपती म्हणून आहेत. हो. आणि ते वारकरी संतांचे अभंग खूप चांगले गातात, जगभर जातात, म्हणजे अगदी इंग्लंड, अमेरिका, आखाती देश. तर त्यांचा फायदा इथल्या पुण्यातल्या लोकांना व्हायला पाहिजे म्हणून मी हाही कार्यक्रम राबवला होता. अशा अनेक वेगवेगळ्या लोकांची व्याख्यानं, म्हणजे पेटंटचा कायदा तो मराठीमध्ये कुठेच नव्हता. तर मी राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्यानं इथे कटारिया नावाचे आमचे मित्र होते त्यावेळेला, त्या चेअरवरती आलेले, आणि त्यांच्याकडून पुस्तक लिहून घेतलं आणि ते छापलं. असे वेगवेगळ्या क्षेत्रामधले उपक्रम त्या काळात झालेले. गीता धर्म मंडळातही आपण काही व्याख्यानं केली होती. हो, म्हणजे माझा पहिल्यापासून राहिला की डिपार्टमेंटनी कायम, म्हणजे कुठल्याही विभागाने, फक्त तत्त्वज्ञानच नाही, समाजामध्ये ज्या काही संस्था काम करतात आपल्या कामाशी पूरक असलेलं त्यांच्याबरोबर सहकार्य केलं पाहिजे. आणि जे तत्त्वज्ञानाचे अधिकृतपणे विद्यार्थी, म्हणजे एनरोल झालेले विद्यार्थी नाहीत, असेही लोक आहेत ज्यांना तत्त्वज्ञानामध्ये इंटरेस्ट असतो, अशाही लोकांच्यापर्यंत आपण पोचलं पाहिजे. म्हणजे आउटरीच कार्यक्रम ज्याला म्हणतो आपण, म्हणजे पुण्यामधल्या विज्ञान शिक्षकांच्यासाठी आपण सेंटर फॉर हिस्ट्री अँड फिलॉसॉफी ऑफ सायन्सच्या वतीनं आउटरीच कार्यक्रम केला होता, घेतले होते अनेक. म्हणजे त्यांनी विज्ञान कसं शिकवावं, वेगवेगळ्या हायस्कूलच्या शिक्षकांना आपण इथं बोललेलं आहे. दर आठवड्यातून 1 तास व्हायचा त्यांचा, एक म्हणजे तास म्हणजे 1 सेशन व्हायचं. आपण त्यावेळेला IITचे प्रोफेसर गुप्ता होते, त्यांना नियुक्त केलं होतं. प्रोफेसर भावे होते, त्यांना नियुक्त केलं होतं. असे खूप आपण वेगळे कार्यक्रम त्या काळामध्ये. त्यावेळेला एक वेगळा विषय दिला होता, फिलॉसॉफी ऑफ मॅथमॅटिक्स, भावे सरांनी. हो हो हो. अनेक विभागातले विद्यार्थी त्या विषयाला यायचे आणि ते चालू राहायचं. त्याही बाबतीत मी समाधानी आहे, एवढं मी सांगू शकतो. त्याशिवाय ऋषभदासजी राका जैन अध्यासनाचेही काही व्याख्या आपण बोरीमध्ये, होतं ना. हो, बोरीमध्येही तुम्ही काही व्याख्यानं, भारत इन्स्टिट्यूटच्या बरोबर आपण कार्यक्रम केले. हो हो. टायअप ज्याला म्हणतो आपण अनेक संस्थांशी, तो मला असं वाटतं की माझ्या काळामध्ये, कार्यकाळामध्ये बऱ्यापैकी केलेलं आहे. आणखीन विभागात आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय काय व्हावं असं वाटतं सर तुम्हाला, की तत्त्वज्ञान विभागाने हे काही कार्यक्रम करण्यासाठी? तत्त्वज्ञान विभागानं मी म्हणालो की ही विद्यापीठाच्या अकॅडमिक्सचं लिडरशिप करायला पाहिजे. कारण तत्त्वज्ञानाची व्याप्ती फार आहे. असा एकही विषय नाही की ज्याला तत्त्वज्ञान असं स्पर्शून जात नाही, कुठेतरी त्यांचा क्रॉस होत नाही, म्हणजे छेद होत नाही. तर त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. आणि विद्यापीठाने म्हणजे कुठल्याही ठिकाणी तत्त्वज्ञान विभागानं अकॅडमिक्समध्ये लिडरशिप केली पाहिजे, नेतृत्व केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि अर्थात ते आपण करायचं म्हणून होत नाही, आपण आपल्याला प्रूव्ह केलं पाहिजे यासाठी की जेणेकरून इतरांनी स्वतःहून तुमचं नेतृत्व मान्य केलं पाहिजे. सर, आपल्याला विविध पुरस्कार मिळाले, याबद्दल थोडक्यात सांगा. तशी ती लिस्ट मोठी आहे, पण थोडक्यात आम्हाला एक माहितीसाठी जे प्रमुख आहेत त्यांच्याबद्दल. कसं आहे की आपण चांगली कामं करतो त्यावेळेला लोक दखल घेतात आपले, म्हणजे समाज, वेगवेगळ्या संस्था, देशातल्या परदेशातल्या, इव्हन शासन, मग महाराष्ट्र शासन असेल किंवा काय. तर सुदैवानं मी केलेल्या कामाची दखल समाजाने खूप चांगल्या रीतीने घेतली. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की मला चांगला शिक्षक म्हणून पुरस्कार, 2 महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले. लेखक म्हणून माझी दखल आणि माझं सामाजिक कार्य म्हणूनही माझी दखल अनेकांनी घेतलेली आहे. वारकरी संप्रदायासाठी मी जे काम केलं त्याची दखल वेगवेगळ्या लोकांनी घेतलेली आहे. तर तुकाराम दर्शनला साहित्य अकॅडमीचा सगळ्यात मोठा पुरस्कार असतो तो मिळाला. त्याच्याशिवाय आणखी 15 पुरस्कार मिळाले. सगळ्यांची नावं सांगण्याची काही गरज नाही. तीच गोष्ट लोकमान्य महात्माची आहे, त्यालाही पुष्कळ पुरस्कार त्या काळातले मिळाले. मी नाटक लिहिलं होतं एक, की जे नाटक बौद्ध तत्त्वज्ञानावरती आणि आजच्या राजकारणावरती आधारित होतं, उजळल्या दिशा.
त्यासाठी मला जवळजवळ 10-15 पुरस्कार आहेत. अनेक लोकांनी, मी लहान असतानाच मला जीवनगौरव वगैरे देऊन टाकला. लहान म्हणजे त्या मनाने लहान असताना जीवनगौरव वगैरे देऊन टाकले. त्यामुळं हे ठीक. शिवरायांवरही तुमचं एक नाटक हो, होतं. हो, हां शिवचरित्र हे नाटक होतं, पण ते फारसं चाललं नाही. त्याच्या पाठीमागची कारण वेगळी आहे. हां तसं नाटक समाजाला पेलणं वगैरे जरा अवघडच होतं. हां हां त्यामुळं ते लवकर थांबवावं लागलं. सर, मी परत मागे येतो. तत्वज्ञान विभागाचे विभाग प्रमुख असताना शिवाय तुम्ही व्यवस्थापन समितीमध्ये होता, सिनेट मेंबर होता. त्यातले काही अनुभव वगैरे की काही घटना की जे फार लक्षात राहतील? काही सहकाऱ्यांचे नाव की यांनी फार महत्त्व? नाही, सगळ्याच सहकाऱ्यांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं. आणि मी जे वेगवेगळे उपक्रम करत होतो, मुख्य म्हणजे की जे खरं तर आपल्या नेहमीच्या याच्यात बसत नाहीत, तो ओव्हरटाईमच म्हणावा लागेल. आणि त्यातसुद्धा या सगळ्या मंडळींनी मला सहकार्य केलं. आणि विशेषतः मला कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. म्हणजे मी एवढ्या गोष्टी का करू शकलो, कारण ऑफिसच्या मॅटरमध्ये मला फारसं लक्ष घालायला लागायचं नाही. एवढे इफिशियंट लोक होते की त्यांना एकदा सांगितलं की ते काम परस्पर व्हायचं आणि मग मी माझ्या बाकीच्या कामासाठी मोकळा व्हायचो. हे मला आणि माझ्या काळात काही तक्रारी विक्रारी कोणाच्या झाल्या नाहीत. ही एक महत्त्वाची अचिव्हमेंटच म्हणावं लागतं निश्चितपणे. साहित्य संमेलनाचे आपण काही काळ अध्यक्ष होते, त्यावेळेला काही 88वं साहित्य संमेलन जे झालं ते घुमानला झालं. घुमान म्हणजे पंजाबमध्ये असणारं एक गाव आहे की जिथे संत नामदेव 13व्या शतकामध्ये जाऊन राहिले होते. आणि जिथे त्यांनी त्या लोकांच्या मध्ये एक वारकरी संप्रदायाच्या सारखा एक प्रचार केला की ज्याच्यातून पुढे गुरु नामदेवांनी शीख धर्माची स्थापना केली. तर म्हणून अनेकांना असं वाटत होतं की तिथे मराठी साहित्य संमेलन झालं पाहिजे, की मराठी माणूस साहित्याच्या क्षेत्रात कुठपर्यंत जाऊ शकतो, काय करू शकतो, याचं नामदेवराय म्हणजे एक प्रतीक आहे. आणि नेमकं त्यावेळेला पंजाब सरकारने मदत करायचं ठरवलं या संमेलनाला. आणि त्या संमेलनाचं मी अध्यक्ष म्हणून निवडून आलो. आणि ते खूप चांगलं संमेलन झालं, म्हणजे एक लक्षात राहील अशा प्रकारचं संमेलन झालं. मी माझा आत्तापर्यंतचा जो काही व्यासंग होता त्याचा उपयोग करून एक वेगळ्या धर्तीचं भाषणही केलं, अध्यक्षीय भाषण. तेही मला असं वाटतं की लोकांनी खूप चांगल्या रीतीनं स्वीकारलं. आणि ती एक चांगली गोष्ट झाली आपल्या कारकिर्दीमधली. सध्या आपल्याकडं नामदेव अध्यासन आहे सर, त्यामध्ये काही आता काही पुढे करायचं? योगाची गोष्ट कशी आहे की मी असं म्हणेन की मी घुमानचा अध्यक्ष होऊन नामदेवरायांची काही सेवा केली, तर त्याचं फळ मला विद्यापीठाने माझ्या निवृत्तीनंतर दिलं. म्हणजे नुकतीच माझी संत नामदेव अध्यासनाच्या प्रमुख पदावरती नियुक्ती झालेली आहे. आता मी माझ्या डोक्यात अनेक कल्पना आहेत, अनेक प्रकल्प आहेत, बघू कसं करता येईल ते. पण एक गोष्ट मला अशी आठवते की तिथल्या संमेलनात म्हणजे घुमानच्या पंजाबच्या शिक्षण मंत्र्यांनी असं जाहीर केलं होतं की पंजाबमधल्या एखाद्या विद्यापीठात, विशेषतः अमृतसर विद्यापीठात जाऊला नामदेवरायांच्या नावाने एक अध्यासन ते काढणार आहेत. त्याची कार्यवाही झाली नाही अजून, तर ती करता येईल का याविषयी मी काही प्रयत्न करणार आहे. भाषा समितीवर सर आपण आहात. मराठी भाषेची परिस्थिती आपल्याला माहिती आहे, म्हणजे इंग्रजी माध्यमाची शाळा आणि नंतर मराठी विद्यार्थ्यांच्या अडचणी. काय करावं मराठी समृद्ध राहण्यासाठी असं जर म्हटलं तर काय उपाय सांगाल सर? सुदैवानं कसं झालेलं आहे की सरकारनं महाराष्ट्र शासनाचं भाषिक धोरण ठरवण्याचं काम आमच्या समितीकडे म्हणजे भाषा सल्लागार समितीकडं दिलं. त्याप्रमाणे आम्ही वर्षभर आमचे जे सभासद समितीमधले त्यांनी वर्षभर खपून आमच्या अनेक मिटिंग झाल्या, अनेक आम्ही अभ्यास केला, चर्चा झाली. तर ते जे काही धोरण असेल ते अहवाल रूपानं आम्ही सरकारकडे सादर केलेलं आहे. आता तो सरकारने घ्यायचा निर्णय आहे की या अहवालातलं काय स्वीकारायचं काय नाही स्वीकारायचं. पण मला अशी खात्री आहे की त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मराठी भाषेच्या विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आहेत, एवढं मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. सर, आपला बहुमूल्य वेळ दिला आपण, त्याबद्दल मी विभागातर्फे आपले आभार मानतो. आपले संशोधन कार्य असंच चालू राहील आणि ते समाजाला उपयोगी पडेल याची मला नक्की खात्री आहे. तत्वज्ञान विभागातर्फे परत एकदा आभार मानतो. धन्यवाद सर. व्यक्तिशः आणि तत्वज्ञान विभागाचे आणि पुणे विद्यापीठाचे आभार मानतो. धन्यवाद. ही मुलाखत मी डॉक्टर श्रीधर आकाशकर तत्वज्ञान विभागातर्फे घेतली. आमचे सहकारी डॉक्टर मुळे, डॉक्टर टंडन यांच्या मदतीने आणि तत्वज्ञान विभागाने सरांचे विचार आपल्या सर्वांना इथे पाहायला मिळाले. नमस्कार. ओम न सदासीन नो सदासीत तदानीम
नासीद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुहकस्य शरमन्न अम्भः किमासीद् गहनं गभीरम्।